हॅलो मैत्रिणींनो, कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेच्या आजच्या बुधवार 21 मेच्या एपिसोडमध्ये काय घडलं आपण जाणून घेऊया। कावेरी ही अनवाणी पायाने रस्त्याने तलावाकडे जात असते। तेवढ्यात तिच्या पायात एक काटा रुततो। ती जोरात ओरडते। ती कशीबशी खाली बसते तेव्हा तिला आठवतं की जेव्हा तिचे बाबा तिचा हापूस जिवंत होता तेव्हा तिच्या पायात असाच एक काटा रुतलेला आणि हापूसने तो काटा काढण्याचा प्रयत्न केला तर कावेरी खूप जोरात ओरडते आणि म्हणते हापूस दुखतंय ना। परंतु हापूसने तिला एका गोष्टीत मन रमवलं आणि गोष्ट सांगता सांगता चक्क हा काटा काढला। कावेरीला हे सगळं आठवतं, परंतु आता हापूस तिच्या आयुष्यात नसतो आणि ती स्वतःच हा काटा बाहेर काढते। तिला खूप त्रास होतो। तर इकडे बाबांना चेक करण्यासाठी डॉक्टर आलेले असतात। डॉक्टर हे मा आणि यशला सांगतात की यांना काही मानसिक त्रास आहे का, हे शारीरिक दुखणं नाहीये, त्यांचं ब्लड प्रेशर खूप वाढलंय आणि हे मानसिक स्ट्रेसचं कारण आहे असं दिसतंय। तर इकडे कावेरी ही खूप दुःखी होते। तिला आठवतं की बाबा तिला कसा मोटिवेट करायचा, हापूस तिला कसा मोटिवेट करायचा। जेव्हा कावेरीला काटा लागल्यामुळे चालता येत नव्हतं ना, तेव्हा हापूस हा कावेरीला समजावून सांगतो, आयुष्यात असे अनेक काटे अनेक दुःख तुझ्या वाट्याला येतील, पण न थांबता न घाबरता तू चालत राहायला हवं। आकाशी झेप घेरे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा असं गाणं हापूस म्हणतो आणि हेच गाणं आठवून कावेरी हे पुढे चालू लागते। तिला मंदिरामागचा तलाव दिसतो। या तलावात कमळाची फुलं असतात। कावेरी देवाला प्रार्थना करते की बाप्पा मला मदत कर, मला ही परीक्षा पास करायची आहे, चिकूसाठी त्या घरात जायचंय आणि ती चक्क या तलावातील पाण्यामध्ये उतरते। तर इकडे डॉक्टर हे यशला समजावून सांगतात, ते पुन्हा पुन्हा कावेरीचं नाव घेताय, ही कावेरी जी कोण आहे तिला लवकरात लवकर घरात घेऊन या, नाहीतर त्यांची तब्येत आणखीनच खालावू शकते। तर कावेरी ही मानेपर्यंत असलेल्या तलावातील पाण्यामध्ये येते। तिथे कमळाचं फूल तिला दिसतं, पण तिला आठवतं की निशाने काय परीक्षा सांगितली होती आणि या तलावात जीवाला किती धोका आहे। डॉक्टर गेल्यानंतर यश माला म्हणतो, डॉक्टरांनी सांगितलेलं आपल्याला करायला हवं, आपण कावेरीला घरात घ्यायला हवं। पण मा रागारागाने निघून जाते। तर यश विचार करतो, मा कोणाचंही ऐकायला तयार नाहीये, पण बाबांच्या तब्येतीसाठी मला हे करायलाच हवं। तर इकडे कावेरी ही कमळापर्यंत पोहोचते। हे कमळ ती हाताने तोडते आणि देवाला नमस्कार करते, परंतु तलावातून बाहेर येत असताना तिला चक्कर येते आणि ती तलावातच बेशुद्ध पडणार। इतक्यात यश तिचा हात पकडतो। यश तिला जवळ घेतो, तिला शुद्धीत आणण्याचा प्रयत्न करतो, पण कावेरी ही बेशुद्ध झालेली असते। तर इकडे बाबा हे हॉलमध्ये येतात आणि माला म्हणतात, तुम्ही का असं वागताय, त्या लहान मुलाला का त्याच्या आईपासून दूर केलंय, कावेरीला घरात घ्यायला हवं। मी माझा मुलगा गमावलाय, आता मला माझी सून आणि नातू नाही गमवायचा आहे। तर मा रडू लागते आणि म्हणते, तुम्हाला कसं कळत नाहीये, मी सुद्धा माझा मुलगा एकदा नाही तर दोनदा गमावलाय, आता दुसऱ्यांदा तर कायमचा गमावलाय। ते सगळं त्या मुलीमुळे झालंय, त्या मुलीला मी घरात येऊ देऊ शकत नाही। यमुना म्हणते, खरंय, तो मुलगा लहान आहे म्हणून आपल्याला कावेरीची गरज आहे, नाहीतर माने तिला कालच हाकलून लावलं असतं। तर पौर्णिमा म्हणते, त्या अभद्र मुलीला आपण घरात घ्यायला नको। मा खूप दुःखी झालेली असते की उदय तिला कायमचा सोडून गेलाय आणि म्हणते की आता कावेरीला घरात घेणं माझ्या हातात नाहीये, मी तिला एक परीक्षा सांगितलीये, ती परीक्षा ती पास झाली तरच ती या घरात येईल। हे ऐकून बाबांना मोठा धक्काच बसतो, पण त्याच वेळेस माईसाहेब घरात येतात आणि त्या म्हणतात, तू कोण आहेस कोणाला थांबवणारी सुलक्षणा, जे देवाच्या मनात असतं तेच घडतं। माईसाहेबांना पाहून सर्वांना खूप आनंद होतो। तर इकडे यश हा कावेरीला कसं बसं तलावाच्या बाहेर घेऊन येऊ लागतो। तर माईसाहेब या सुलक्षणाला समजावून सांगतात, जे आपल्या मनाचं होतं ते तर चांगलंच, पण जे आपल्या मनाचं होत नाही ना, ते देवाच्या मनाचं असतं आणि ते आणखीन चांगलं असतं। माई हे सगळं ऐकू लागते। इकडे यश कावेरीला तलावाच्या बाहेर घेऊन येतो आणि तिला शुद्धीत आणण्याचा प्रयत्न करतो, पण कावेरी बेशुद्ध झालेली असते। यशला दिसतं की तिच्या पायाला जखम झालीये आणि रक्त वाढतंय। तो रुमालाने कावेरीची ही जखम बांधतो आणि त्यानंतर तिला हातांमध्ये उचलून घेतो। तर इकडे माईसाहेब या मांना समजावून सांगतात, तू या घरातील आनंदाला का रोखतेस, कावेरी या घरात आनंद घेऊन येणार आहे, तिला या घरात घे, तुझ्या घराचं नंदनवन होईल। हे ऐकून माईला जबर धक्काच बसतो। तर यश हा कावेरीला गाडीत बसवतो आणि तिला घराकडे घेऊन येऊ लागतो। पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की कावेरीने माची परीक्षा पास केलेली असेल,
तलावातून कमळ घेऊन आलेली असेल, त्यामुळे मा ही स्वतः कावेरीचा गृहप्रवेश करणार. परंतु गृहप्रवेश करताना ती कावेरीला म्हणेल, मी तुला या घरात घेतलंय फक्त यांच्या हट्टासाठी, पण मी तुला सून कधीच मानणार नाही. आणि त्याच वेळेस जेव्हा कावेरी गृहप्रवेश करत असेल, ती यश बरोबर गृहप्रवेश करणार आणि दोघांचं गठबंधन सुद्धा होणार. त्यामुळे मला जबर धक्काच बसेल. तर कावेरी आणि यश हे दोघे एकमेकांकडे पाहूच लागतील की आता जे काही घडलं ते काय आहे. मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच. परंतु तोपर्यंत कोण होतीस तू, काय झालीस तू या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद. हॅलो मैत्रिणींनो, कोण होतीस तू, काय झालीस तू या मालिकेच्या आजच्या बुधवार 21 मेच्या एपिसोडमध्ये काय घडलं आपण जाणून घेऊया. कावेरी ही अनवाणी पायाने रस्त्याने तलावाकडे जात असते. तेवढ्यात तिच्या पायात एक काटा रुततो. ती जोरात ओरडते. ती कशीबशी खाली बसते तेव्हा तिला आठवतं की जेव्हा तिचे बाबा, तिचा हापूस जिवंत होता, तेव्हा तिच्या पायात असाच एक काटा रुतलेला आणि हापूसने तो काटा काढण्याचा प्रयत्न केला. तर कावेरी खूप जोरात ओरडते आणि म्हणते, हापूस दुखतंय ना. परंतु हापूसने तिला एका गोष्टीत मन रमवलं आणि गोष्ट सांगता सांगता चक्क हा काटा काढला. कावेरीला हे सगळं आठवतं, परंतु आता हापूस तिच्या आयुष्यात नसतो आणि ती स्वतःच हा काटा बाहेर काढते. तिला खूप त्रास होतो. तर इकडे बाबांना चेक करण्यासाठी डॉक्टर आलेले असतात. डॉक्टर हे मा आणि यशला सांगतात की यांना काही मानसिक त्रास आहे का, हे शारीरिक दुखणं नाहीये, त्यांचं ब्लड प्रेशर खूप वाढलंय आणि हे मानसिक स्ट्रेसचं कारण आहे असं दिसतंय. तर इकडे कावेरी ही खूप दुःखी होते. तिला आठवतं की बाबा तिला कसा मोटिवेट करायचा, हापूस तिला कसा मोटिवेट करायचा. जेव्हा कावेरीला काटा लागल्यामुळे चालता येत नव्हतं ना, तेव्हा हापूस हा कावेरीला समजावून सांगतो, आयुष्यात असे अनेक काटे, अनेक दुःख तुझ्या वाट्याला येतील, पण न थांबता न घाबरता तू चालत राहायला हवं. आकाशी झेप घेरे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा असं गाणं हापूस म्हणतो. आणि हेच गाणं आठवून कावेरी हे पुढे चालू लागते. तिला मंदिरामागचा तलाव दिसतो. या तलावात कमळाची फुलं असतात. कावेरी देवाला प्रार्थना करते की बाप्पा मला मदत कर, मला ही परीक्षा पास करायची आहे, चिकूसाठी त्या घरात जायचंय. आणि ती चक्क या तलावातील पाण्यामध्ये उतरते. तर इकडे डॉक्टर हे यशला समजावून सांगतात. ते पुन्हा पुन्हा कावेरीचं नाव घेताय. ही कावेरी जी कोण आहे तिला लवकरात लवकर घरात घेऊन या, नाहीतर त्यांची तब्येत आणखीनच खालावू शकते. तर कावेरी ही मानेपर्यंत असलेल्या तलावातील पाण्यामध्ये येते. तिथे कमळाचं फूल तिला दिसतं, पण तिला आठवतं की निशाने काय परीक्षा सांगितली होती आणि या तलावात जीवाला किती धोका आहे. डॉक्टर गेल्यानंतर यश माला म्हणतो, डॉक्टरांनी सांगितलेलं आपल्याला करायला हवं, आपण कावेरीला घरात घ्यायला हवं. पण मा रागारागाने निघून जाते. तर यश विचार करतो, मा कोणाचंही ऐकायला तयार नाहीये, पण बाबांच्या तब्येतीसाठी मला हे करायलाच हवं. तर इकडे कावेरी ही कमळापर्यंत पोहोचते. हे कमळ ती हाताने तोडते आणि देवाला नमस्कार करते. परंतु तलावातून बाहेर येत असताना तिला चक्कर येते आणि ती तलावातच बेशुद्ध पडणार. इतक्यात यश तिचा हात पकडतो. यश तिला जवळ घेतो, तिला शुद्धीत आणण्याचा प्रयत्न करतो, पण कावेरी ही बेशुद्ध झालेली असते. तर इकडे बाबा हे हॉलमध्ये येतात आणि माला म्हणतात, तुम्ही का असं वागताय, त्या लहान मुलाला का त्याच्या आईपासून दूर केलंय, कावेरीला घरात घ्यायला हवं. मी माझा मुलगा गमावलाय, आता मला माझी सून आणि नातू नाही गमवायचा आहे. तर मा रडू लागते आणि म्हणते, तुम्हाला कसं कळत नाहीये, मी सुद्धा माझा मुलगा एकदा नाही तर दोनदा गमावलाय, आता दुसऱ्यांदा तर कायमचा गमावलाय. ते सगळं त्या मुलीमुळे झालंय, त्या मुलीला मी घरात येऊ देऊ शकत नाही. यमुना म्हणते, खरंय, तो मुलगा लहान आहे म्हणून आपल्याला कावेरीची गरज आहे, नाहीतर माने तिला कालच हाकलून लावलं असतं. तर पौर्णिमा म्हणते, त्या अभद्र मुलीला आपण घरात घ्यायला नको. मा खूप दुःखी झालेली असते की उदय तिला कायमचा सोडून गेलाय आणि म्हणते की आता कावेरीला घरात घेणं माझ्या हातात नाहीये. मी तिला एक परीक्षा सांगितलीये, ती परीक्षा ती पास झाली तरच ती या घरात येईल. हे ऐकून बाबांना मोठा धक्काच बसतो. पण त्याच वेळेस माईसाहेब घरात येतात आणि त्या म्हणतात, तू कोण आहेस कोणाला थांबवणारी सुलक्षणा, जे देवाच्या मनात असतं तेच घडतं. माईसाहेबांना पाहून सर्वांना खूप आनंद होतो. तर इकडे यश हा कावेरीला कसं बसं तलावाच्या बाहेर घेऊन येऊ लागतो. तर माईसाहेब या सुलक्षणाला समजावून सांगतात, जे आपल्या मनाचं होतं ते तर चांगलंच, पण जे आपल्या मनाचं होत नाही ना ते देवाच्या मनाचं असतं
आणि ते आणखीन चांगलं असतं. माई हे सगळं ऐकू लागते. इकडे यश कावेरीला तलावाच्या बाहेर घेऊन येतो आणि तिला शुद्धीत आणण्याचा प्रयत्न करतो, पण कावेरी बेशुद्ध झालेली असते. यशला दिसतं की तिच्या पायाला जखम झालीये आणि रक्त वाढतंय. तो रुमालाने कावेरीची ही जखम बांधतो आणि त्यानंतर तिला हातांमध्ये उचलून घेतो. तर इकडे माईसाहेब या मांना समजावून सांगतात, तू या घरातील आनंदाला का रोखतेस? कावेरी या घरात आनंद घेऊन येणार आहे. तिला या घरात घे, तुझ्या घराचं नंदनवन होईल. हे ऐकून माईला जबर धक्काच बसतो. तर यश हा कावेरीला गाडीत बसवतो आणि तिला घराकडे घेऊन येऊ लागतो. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की कावेरीने माची परीक्षा पास केलेली असेल, तलावातून कमळ घेऊन आलेली असेल. त्यामुळे मा ही स्वतः कावेरीचा गृहप्रवेश करणार. परंतु गृहप्रवेश करताना ती कावेरीला म्हणेल, मी तुला या घरात घेतलंय फक्त यांच्या हट्टासाठी, पण मी तुला सून कधीच मानणार नाही. आणि त्याच वेळेस जेव्हा कावेरी गृहप्रवेश करत असेल, ती यश बरोबर गृहप्रवेश करणार आणि दोघांचं गठबंधन सुद्धा होणार. त्यामुळे मला जबर धक्काच बसेल. तर कावेरी आणि यश हे दोघे एकमेकांकडे पाहूच लागतील की आता जे काही घडलं ते काय आहे. मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच. परंतु तोपर्यंत कोण होतीस तू, काय झालीस तू या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद. हॅलो मैत्रिणींनो, कोण होतीस तू, काय झालीस तू या मालिकेच्या आजच्या बुधवार 21 मेच्या एपिसोडमध्ये काय घडलं आपण जाणून घेऊया. कावेरी ही अनवाणी पायाने रस्त्याने तलावाकडे जात असते. तेवढ्यात तिच्या पायात एक काटा रुततो. ती जोरात ओरडते. ती कशीबशी खाली बसते. तेव्हा तिला आठवतं की जेव्हा तिचे बाबा, तिचा हापूस जिवंत होता, तेव्हा तिच्या पायात असाच एक काटा रुतलेला आणि हापूसने तो काटा काढण्याचा प्रयत्न केला. तर कावेरी खूप जोरात ओरडते आणि म्हणते, हापूस दुखतंय ना. परंतु हापूसने तिला एका गोष्टीत मन रमवलं आणि गोष्ट सांगता सांगता चक्क हा काटा काढला. कावेरीला हे सगळं आठवतं, परंतु आता हापूस तिच्या आयुष्यात नसतो आणि ती स्वतःच हा काटा बाहेर काढते. तिला खूप त्रास होतो. तर इकडे बाबांना चेक करण्यासाठी डॉक्टर आलेले असतात. डॉक्टर हे मा आणि यशला सांगतात की यांना काही मानसिक त्रास आहे का? हे शारीरिक दुखणं नाहीये, त्यांचं ब्लड प्रेशर खूप वाढलंय आणि हे मानसिक स्ट्रेसचं कारण आहे असं दिसतंय. तर इकडे कावेरी ही खूप दुःखी होते. तिला आठवतं की बाबा तिला कसा मोटिवेट करायचा, हापूस तिला कसा मोटिवेट करायचा. जेव्हा कावेरीला काटा लागल्यामुळे चालता येत नव्हतं ना, तेव्हा हापूस हा कावेरीला समजावून सांगतो, आयुष्यात असे अनेक काटे, अनेक दुःख तुझ्या वाट्याला येतील, पण न थांबता न घाबरता तू चालत राहायला हवं. आकाशी झेप घेरे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा असं गाणं हापूस म्हणतो. आणि हेच गाणं आठवून कावेरी हे पुढे चालू लागते. तिला मंदिरामागचा तलाव दिसतो. या तलावात कमळाची फुलं असतात. कावेरी देवाला प्रार्थना करते की बाप्पा मला मदत कर, मला ही परीक्षा पास करायची आहे, चिकूसाठी त्या घरात जायचंय. आणि ती चक्क या तलावातील पाण्यामध्ये उतरते. तर इकडे डॉक्टर हे यशला समजावून सांगतात. ते पुन्हा पुन्हा कावेरीचं नाव घेताय. ही कावेरी जी कोण आहे तिला लवकरात लवकर घरात घेऊन या, नाहीतर त्यांची तब्येत आणखीनच खालावू शकते. तर कावेरी ही मानेपर्यंत असलेल्या तलावातील पाण्यामध्ये येते. तिथे कमळाचं फूल तिला दिसतं, पण तिला आठवतं की निशाने काय परीक्षा सांगितली होती आणि या तलावात जीवाला किती धोका आहे. डॉक्टर गेल्यानंतर यश माला म्हणतो, डॉक्टरांनी सांगितलेलं आपल्याला करायला हवं, आपण कावेरीला घरात घ्यायला हवं. पण मा रागारागाने निघून जाते. तर यश विचार करतो, मा कोणाचंही ऐकायला तयार नाहीये, पण बाबांच्या तब्येतीसाठी मला हे करायलाच हवं. तर इकडे कावेरी ही कमळापर्यंत पोहोचते. हे कमळ ती हाताने तोडते आणि देवाला नमस्कार करते. परंतु तलावातून बाहेर येत असताना तिला चक्कर येते आणि ती तलावातच बेशुद्ध पडणार. इतक्यात यश तिचा हात पकडतो. यश तिला जवळ घेतो, तिला शुद्धीत आणण्याचा प्रयत्न करतो, पण कावेरी ही बेशुद्ध झालेली असते. तर इकडे बाबा हे हॉलमध्ये येतात आणि माला म्हणतात, तुम्ही का असं वागताय? त्या लहान मुलाला का त्याच्या आईपासून दूर केलंय? कावेरीला घरात घ्यायला हवं. मी माझा मुलगा गमावलाय, आता मला माझी सून आणि नातू नाही गमवायचा आहे. तर मा रडू लागते आणि म्हणते, तुम्हाला कसं कळत नाहीये, मी सुद्धा माझा मुलगा एकदा नाही तर दोनदा गमावलाय, आता दुसऱ्यांदा तर कायमचा गमावलाय. ते सगळं त्या मुलीमुळे झालंय. त्या मुलीला मी घरात येऊ देऊ शकत नाही. यमुना म्हणते, खरंय, तो मुलगा लहान आहे म्हणून आपल्याला कावेरीची गरज आहे, नाहीतर माने तिला कालच हाकलून लावलं असतं. तर पौर्णिमा म्हणते,
त्या अभद्र मुलीला आपण घरात घ्यायला नको. मा खूप दुःखी झालेली असते की उदय तिला कायमचा सोडून गेलाय आणि म्हणते की आता कावेरीला घरात घेणं माझ्या हातात नाहीये. मी तिला एक परीक्षा सांगितलीये, ती परीक्षा ती पास झाली तरच ती या घरात येईल. हे ऐकून बाबांना मोठा धक्काच बसतो. पण त्याच वेळेस माईसाहेब घरात येतात आणि त्या म्हणतात, तू कोण आहेस कोणाला थांबवणारी सुलक्षणा? जे देवाच्या मनात असतं तेच घडतं. माईसाहेबांना पाहून सर्वांना खूप आनंद होतो. तर इकडे यश हा कावेरीला कसं बसं तलावाच्या बाहेर घेऊन येऊ लागतो. तर माईसाहेब या सुलक्षणाला समजावून सांगतात, जे आपल्या मनाचं होतं ते तर चांगलंच, पण जे आपल्या मनाचं होत नाही ना ते देवाच्या मनाचं असतं आणि ते आणखीन चांगलं असतं. माई हे सगळं ऐकू लागते. इकडे यश कावेरीला तलावाच्या बाहेर घेऊन येतो आणि तिला शुद्धीत आणण्याचा प्रयत्न करतो, पण कावेरी बेशुद्ध झालेली असते. यशला दिसतं की तिच्या पायाला जखम झालीये आणि रक्त वाढतंय. तो रुमालाने कावेरीची ही जखम बांधतो आणि त्यानंतर तिला हातांमध्ये उचलून घेतो. तर इकडे माईसाहेब या मांना समजावून सांगतात, तू या घरातील आनंदाला का रोखतेस? कावेरी या घरात आनंद घेऊन येणार आहे. तिला या घरात घे, तुझ्या घराचं नंदनवन होईल. हे ऐकून माईला जबर धक्काच बसतो. तर यश हा कावेरीला गाडीत बसवतो आणि तिला घराकडे घेऊन येऊ लागतो. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की कावेरीने माची परीक्षा पास केलेली असेल, तलावातून कमळ घेऊन आलेली असेल, त्यामुळे मा ही स्वतः कावेरीचा गृहप्रवेश करणार. परंतु गृहप्रवेश करताना ती कावेरीला म्हणेल, मी तुला या घरात घेतलंय फक्त यांच्या हट्टासाठी, पण मी तुला सून कधीच मानणार नाही. आणि त्याच वेळेस जेव्हा कावेरी गृहप्रवेश करत असेल, ती यश बरोबर गृहप्रवेश करणार आणि दोघांचं गठबंधन सुद्धा होणार. त्यामुळे मला जबर धक्काच बसेल. तर कावेरी आणि यश हे दोघे एकमेकांकडे पाहूच लागतील की आता जे काही घडलं ते काय आहे. मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच. परंतु तोपर्यंत कोण होतीस तू, काय झालीस तू या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद. हॅलो.